नदीत पडलेले मुळे बघितलंय आणि मी नवीन हत्यार तयार केलंय. ही झावळ ही तयार करून मी माझी गँग घेऊन निघालोय आता मुळे काढू. गाडीत सगळेजण बसलाव. गाडीत जागा पुरं नाही म्हणून चैतनला घेतलंय मांडीवर आणि आम्ही चाललाव मुळे काढू. नदी जरा लांब असल्यामुळे गाडी घेऊन जाऊचं लागतं. गाडीतनं उतरल्या मोबाईलनी पैशाची पाकिटं सरळ ठेवून आम्ही पिशवी घेऊन उतरलाव नदीत. नदीत चांगली सुकती पडलेली आणि एका ठिकाणी थोडाफार पाणी होता. आमच्या आधी खूप सारी माणसं या ठिकाणी मुळे काढू गेलेली. इकडे तर जत्राच भरली आहे. त्यांच्या बाजूक आम्ही सुद्धा बस्तान मांडला आणि प्रत्येकजण आपल्या जसे जसे तसे तसे मुळे काढू लागले. मुळे भरपूर पडलेले. एकदा हात घातलो की समुद्रातनं खजिनोच बाहेर यायचो. एका वेळी 10-15 मुळे येऊ लागले. मी सगळ्यांका ट्रेनिंग देत होते मुळे कसे काढायचे याचा. आणि हे बघा हे असे मुळे भेटाक लागले. आम्ही सगळेजण खुश झालो. मी केलेल्या हत्याराचा चांगला फायदा होत होतो आणि मागं खूप सारे मुळे भेटत होते. बाकीच्यांनी दोनदा काढलेले मुळे माझे एकाच वेळी होत होते. मुळे काढता काढता कधी काळोख पडलो या समजलाच नाही. काळोख पडल्याबरोबर आम्ही मोर्चा फिरवला आमची बस्ताना बांधून. प्रत्येकानं पिशवी मुळे काढल्यांनी हे बांधत होते. प्रत्येकानं आपली पिशवी घट्ट बांधल्यान आणि आता घरात जायचं असं विचार केला तर धोंडू उरलेल्या वेळाचा देखील फायदा घेत होतो. धोंडू डायरेक्ट झाबळीन मुळे काढूक लागलो. त्याच्यात सगळ्या गावात गोळा एकत्र केले. तोपर्यंत मी इकडे माझी पिशवी बांधाक घेतली. पिशवी माझी फुल केल्याशिवाय मी घरात येणार नाही म्हणून आधीच सांगून ठेवलेला होता. पिशवी खांद्याक मारलंय आणि मी घरात येऊन निघालोय. तर अशा प्रकारे आम्ही काढलेले मुळे दुसऱ्या किनाऱ्यावर बघितलात तर सगळे येऊन आधीच थांबलेले. मी बाहेर पडले तसं माझ्या पाठोपाठ बाहेर पडलो धोंडू आणि बाकीचे सगळे येऊन आधीपासूनच बाहेर असे उभे होते थंडेलेले. तर प्रत्येकाची पुढ्यात एक एक पिशवी मुळे ठेवलेले होते आणि एवढे सगळे मुळे घेऊन आम्ही म्हटलं आता घरात जायचा. गाडीत येऊन बसत अगत काळोख पडलो आणि इकडे हे बघा प्रत्येकाचे पिशी मुळे साठलेत. चला मग आता उद्या खाऊ घ्यावा सगळ्यांनी.